नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे मुंबई तकमध्ये. मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण आता आपण गाजताना पाहायला मिळतं. या सगळ्या प्रकरणात आता CIDची नेमणूक करण्यात आलेली आणि CID या सगळ्या प्रकरणाचा तपास करते आहे. दुसरीकडे आष्टीचे आमदार असलेले सुरेश धस हे प्रकरण लावून धरत आहेत. रोज नवनवीन खुलासेसुद्धा ते या सगळ्यामध्ये करत आहेत. या सगळ्यामध्ये बीडमध्ये प्रतिक्रिया देताना त्यांनी प्राजक्ता माळी यांच्या संदर्भात एक वक्तव्य केलं होतं आणि या वक्तव्यानंतर अनेक स्तरातनं या सगळ्यावर प्रतिक्रिया उमटली होती. प्राजक्ता माळी यांनी मुंबईमध्ये एक पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी सुरेश धस यांच्या वक्तव्याचा निषेध केला आणि सुरेश धस यांनी जाहीर माफी मागावी अशी मागणीसुद्धा त्यांनी यावेळी केली होती. प्राजक्ता माळी यांनी पत्रकार परिषद घेतल्यानंतर अनेक अभिनेते असतील, अभिनेत्री असतील किंवा चित्रपट क्षेत्रातील जे मान्यवर आहेत त्यांनी तिच्या समर्थनार्थ पोस्ट लिहिल्या, तिच्या समर्थनार्थ ते समोर आले. या सगळ्या प्रकरणानंतर आता मंत्री असलेल्या पंकजा मुंडे यांनी सुद्धा एक ट्विट केलेलं आहे आणि त्यांनी त्या ट्विटमधनं त्यांनी नाव न घेता प्राजक्ता माळी यांना पाठिंबा दिलेला आहे, त्यांचं समर्थन केलेलं आहे. पंकजा मुंडे नेमकं त्यांच्या ट्विटमध्ये काय म्हणालेले आहेत आणि त्यांनी कशा पद्धतीनं प्राजक्ता माळी यांचं समर्थन केलेलं आहे ते आपण पाहूयात. पंकजा मुंडे त्यांच्या ट्विटमध्ये म्हणतायत, शक्तीशिवाय कुठल्याही नकारात्मक ऊर्जेचा संहार होऊ शकलेला नाही आहे. त्रिदेव ही थकले की शक्तीचे आव्हान लागायचे. त्रिदेव कोणालाही वरदान द्यायचे आणि शक्ती संहार करायची. दुर्दैवी घटना हे कलियुगातील स्वतःला काहीतरी मिळवण्यासाठी काहीही करणाऱ्यांसाठी खाद्य आहे. भावना कुठे आहेत? चिमुकल्यांचे बलात्कार, पाशवी अत्याचार आणि निर्गुण हत्या या थांबवणे शक्य आहे ना, पण कायद्याने, नियमाने. ते राहिले बाजूला नुसतीच चिखलफेक. दुर्दैवाने सॉफ्ट टार्गेट आहे स्त्री आणि तिचे सत्व. काल पाहवलं नाही. पवित्र प्राजक्ताची पवित्र फुलं सांडताना आजची समाजाची जमीन ते धारण करण्यासाठी संवेदनशील आहे का? तरी एका शक्तीची दुसऱ्या शक्तीला आपसूक साथ मात्र राहावी. बी स्ट्रॉंग अँड मेक अस प्राऊड यू ऑल. #वुमन असं लिहून खरं तर पंकजा मुंडे यांनी हे ट्विट केलेलं आहे आणि त्यांनी सूचकपणे प्राजक्ता माळी यांना समर्थन दिलेलं आहे. त्यांच्या समर्थनार्थ ही पोस्ट लिहिलेली आहे आणि ज्या पद्धतीनं स्त्रीला किंवा स्त्रीला बदनाम केलं जातं, तिच्याबद्दल कसे आरोप केले जातात, या सगळ्या संदर्भात त्यांनी या ट्विटमध्ये म्हटलेलं आहे. खरं तर प्राजक्ता माळी यांनी काल पत्रकार परिषद घेतल्यानंतर अनेक नेत्यांचे सुद्धा प्रतिक्रिया या सगळ्यावर येत आहे. चंद्रकांत पाटील यांनी सुद्धा सुरेश धस यांनी असं वक्तव्य करायला नको होतं, त्यांनी स्त्रियांच्या चारित्र्यावर किंवा शीलावर बोलू नये असं सुद्धा म्हटलेलं आहे. तर दुसरीकडे चित्रा वाघ यांनी सुद्धा ट्विट करत प्राजक्ता माळी यांचं समर्थन केलेलं आहे आणि त्यांना पाठिंबा दिलेला आहे. आता चित्रा वाघ नेमकं काय म्हणतात ते सुद्धा समजावून घेऊयात. चित्रा वाघ म्हणतात, स्त्रीचा सन्मान याला भाजपचे सर्वोच्च प्राधान्य कायमच राहिले आहे. त्यामुळे कोणालाही कोणाचेही नाव घेऊन अशा पद्धतीने चिखलफेक करण्याचा अधिकार नाही आहे. आपण सर्वांनी मिळून एका चांगल्या समाजाची निर्मिती करण्यासाठी कायम पुढाकार घेतला पाहिजे. या लढाईत प्राजक्ता एकटी नाही आहे हा विश्वास देते. आणि हे असं ट्विट करून त्यांनी प्राजक्ता माळी हिला टॅगसुद्धा केलेला आहे. त्यामुळे आपण बघतोय की भाजपच्या दोन मोठ्या नेत्या आता प्राजक्ता माळी यांच्या समर्थनार्थ पुढे आलेल्या आहेत. चंद्रकांत पाटील यांनी सुद्धा सुरेश धस यांच्या विरोधात एक प्रतिक्रिया दिलेली आहे आणि त्यामुळेच आता बघणं महत्त्वाचं असणार आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या सगळ्या प्रकारामध्ये काय प्रतिक्रिया देतात, काय कारवाई करतायत का, सुरेश धस यांना या संदर्भात काही सांगतायत का, हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे. आणि ज्या पद्धतीनं प्राजक्ता माळी यांनी मागणी केलेली आहे की सुरेश धस यांनी त्यांची माफी मागावी, तर सुरेश धस हे माफी मागतात का हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे. या सगळ्या प्रकरणात नेमकं काय घडतं आहे, रोज कुठले अपडेट्स येतात हे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. तुम्ही अजूनही मुंबई तकला सबस्क्राईब केलं नसेल तर ते करायला विसरू नका. बघत राहा मुंबई तक.